Standard 8 in the math surface area and the volume. गणितामधील आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या प्रकरणामध्ये गेल्या वेळेस आपण स्टँडर्ड युनिट ऑफ द व्हॉल्यूम हे पाहिलं. त्यामध्ये आपण घनफळ म्हणजे काय आणि जे प्रिव्हियस नॉलेज होतं आपलं की यापूर्वी आपण जे शिकलेलो आहोत घनफळ कसा काढायचा, व्हॉल्यूम ऑफ द क्यूबाईड, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, सरफेस एरिया याविषयी आपण जाणून घेतलं. आता सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर, सिलेंड्रिकल शेप याला म्हणत असतो आपण. जो डब्यासारखा गोलाकार डब्यासारखा आकार असतो या आकाराविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. याचा बाह्य पृष्ठभागाचा सरफेस एरिया हा शब्द लक्षात घ्या. सरफेस एरिया म्हणजे काय, बाह्य पृष्ठभाग जो काही कोणताही असेल त्याला म्हणतात. काही विद्यार्थ्यांच्या संकल्पना असा आहे की फक्त तळाचे क्षेत्र जे असेल त्याला म्हणतात, पण नाही. हा वरचा भाग, हा वरचा पण टॉप जे झाकण असेल तो भाग, शिवाय तळाचं असेल, हे असं एकत्रित ज्याचा पृष्ठभाग असेल त्याला आपण टोटल सरफेस एरिया असं म्हणतो. आणि याचा जो गोलाकार फक्त वक्राकार जो भाग आहे ज्याने आपण हा भाग तयार होतो त्याला काय म्हणत असतो, त्याला वक्र पृष्ठफळ असं म्हणत असतो. ते आता आपण समजून घेऊ काय आहे. आणि याचे सूत्र आहेत, या एकूण या दोघांचे क्षेत्रफळ आणि या पृष्ठाचे क्षेत्रफळ हे एकत्र केलं तर या संपूर्ण सिलेंडरचं सरफेस एरिया निघत असतं. हा एक सिलेंड्रिकल भाग आपण याला म्हणतो. याचं ह्या भागाचं आणि या भागाचं दोन्ही भाग याच्यात आहे. पण याच्यामध्ये आपल्याला जे म्हणता येईल ते आता याला मी तुम्हाला ओपन करतो की समजा आपण याला असं ओपन केलं तर ह्या संपूर्ण हा जो भाग असा चिटकलेला असेल तर हा डबा जर आपण असा ओपन केला तर तुम्हाला ह्याचा आयतासारखा भाग दिसतो. पण हा इथं तयार होताना याच्यासाठी हा गोलाकार भाग आहे. हा गोलाकार भाग आहे म्हणजे काय झालं तर सर्कलचा ही कडा आहे याच्यामध्ये. ही कडा म्हणजे काय, या टोकापासून या टोकापर्यंत ती संपूर्ण जोडलेली आहे. म्हणून या कडाला आपण काय म्हणतो, सर्कमफरन्स असं म्हणत असतो. सर्कमफरन्सचं सूत्र आहे 2πr. आणि या सर्कमफरन्स आणि याची ही झाली उंची. हा डबा आपण असा ठेवला तर याची काय झाली, ही हाईट. सर्कमफरन्स गुणिले हाईट म्हणजे कशावरून, तर जसं आपण आयताचं क्षेत्रफळ काढतो याच्यापासून आयत तयार झाला, या आयताची ही लांबी झाली आणि ही याची रुंदी झाली. या लांबी रुंदीच्याच भागाला इथे ट्रान्सफॉर्म होऊन तो सर्कमफरन्स होतो. जिथली लांबी होती त्याचं आता रूपांतर झालं सर्कलमध्ये, ते 2πr. आणि याची हाईट असेल ती त्याला h असं संबोधलं गेलं, जी त्याची रुंदी होती. तर हेच क्षेत्रफळाचा वापर करून आपल्याला 2πrh नावाचं त्याचा एक कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर, याला कर्व सरफेस म्हणतात फक्त या भागाला. पण इथे जेव्हा आपण त्याच्या बेसला शक्ती आणि त्यांचा ॲड करू तेव्हा त्याचा वेगळा सूत्र येईल. पहिलं सूत्र आपण बघूया. हा बघा, हा सिलेंड्रिकल पार्ट, ही याची एच असते. ही एच कुठून, याच्यापासून याच्या सेंटरपर्यंत असणारा तो भाग आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हाईट असं म्हणत असतो. ही हाईट दर्शवताना याचा सेंटर टू याच्या सेंटरपर्यंत असतं, जो आपण या सिलेंड्रिकल पार्टच्या बाबतीत म्हणू शकतो. पण आपण ही हाईट इथे याच्या बाबतीत. आणि आता हा कागद असा उलगडल्यानंतर आपल्याला इथे हा सर्कमफरन्स जो आहे, हा सर्कमफरन्स याला सी असं म्हणू शकतो आपण. सी हा आता काय झाला, 2πr. सी म्हणजे काय, 2πr, ज्याला आपण सर्कमफरन्स असं म्हणतो. फरन्स, ज्याला मराठीमध्ये परिघ असं म्हणतात. परिघ म्हणजे काय, ही जी कडा आहे या कड्याला आपण म्हणत असतो बांगडीसारखा आकार. आणि ती आता इथे 2πr. आणि आता याची ही जी एच आहे ती ही झाली. म्हणून आता आपल्याला जर याचं कर्व सरफेस आपण काढायचं म्हटलं, कर्व सरफेस अजून पूर्ण आपण काढलं नाही, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय होणार, हे एरिया ऑफ रेक्टँगल एवढंच असतं. एरिया ऑफ रेक्टँगल एवढंच असतं. याचा अर्थ लेंथ इंटू ब्रेड्थ, L इंटू बी, बरोबर. पण आता इथे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, तर इथे काय झालं की सर्कमफरन्स ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर, सर्कमफरन्स ऑफ बेस ऑफ सिलेंडर इंटू ब्रेड्थ काय, हाईट ऑफ सिलेंडर म्हणजे काय, तर 2πr. याचं काय झालं,
2 पाय आर, आणि याची काय झाली उंची, हाईट ऑफ द सिलेंडर एच. म्हणून आपल्याला 2 पाय आर एच हे नवीन सूत्र मिळालं. हे काय झालं, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. अजून हे संपलं नाही, हे एकच सूत्र आपण आत्ताशी पाहिलं. याला म्हणायचं कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. याला मराठीमध्ये आपण म्हणतो वक्र पृष्ठफळ, दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ. काय म्हणतात, वक्र पृष्ठफळ. असा शब्द का वापरला, वक्र म्हणजे काय, तर हा जो पार्ट असतो हा वक्र आहे, म्हणून याला वक्र पृष्ठ म्हणतात. पण आता याच्यामध्ये जर आपण त्याचे जर बेस ॲड केले, तर आता ह्याचं हे झाकण, हा झाकणाचा वरचा भाग, आणि हा दुसरा जो आहे याचा वरचा भाग, तळाचा भाग है ना, तळाचं पृष्ठफळ आणि अप्पर अँड लोअर सरफेस ऑफ द क्लोज सिलेंडर. हे क्लोज जर असेल, बंद असेल, तर हा एक झाला आणि हा एक झाला. तर याला काय म्हणूया, अप्पर पार्ट है ना, अप्पर म्हणजे काय, वरचं, आणि बेस ज्याला तळाचं म्हणूया. तर आता तुम्हाला सर्कलचं एरिया माहिती असेल, तर ते काय आहे, पाय आर स्क्वेअर. याचं पाय आर स्क्वेअर. म्हणजे बघा, एकूण जर काढायचं असेल एखाद्या झाकणाचं डब्याचं एरिया जर आपल्याला काढायचं असेल, समजा आता मी एक माझ्याकडची जी वस्तू आहे याच्यातला हा एक पृष्ठ आणि हा एक पृष्ठ हे ॲड होणार, आणि मग याला लागणारा कागद किती असेल तो आपल्याला काढायचा असेल तर आपण त्याच्यात तसं वापरू शकतो. आता जर हा 2 पाय आर एच असेल तर परत याच्यामध्ये पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर म्हणजे काय, 2 पाय आर एच प्लस ट्वाईस पाय आर स्क्वेअर. डबल झाले ना. आता याच्यातला 2 2 कॉमन काढला, याच्यातला पाय पाय कॉमन काढला, याच्यातला आर पण कॉमन काढला, मात्र एक आर उरलेला आहे, हा एच उरलेला आहे. याला आपण काय करू शकतो, एच प्लस आरमध्ये टाकू शकतो, आणि हे आपल्याला सूत्र मिळतं, ही टोटल सरफेस एरिया. जर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर तो अशा पद्धतीने काढतात. लक्षात घ्या, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. पण फक्त कर्व सरफेस विचारलं तर तुम्हाला एवढंच काढता येईल. मग तुम्ही म्हणाल सर कर्व सरफेस कुठे वापरला जातो, ते आपण आधी समजून घेऊया है ना. आता यामध्ये आता इथेच जर स्पष्टीकरण म्हटलं तर टोटल सरफेस एरिया ऑफ इक्वल टू कर्व सरफेस प्लस ट्वाइस इंटू एरिया ऑफ सर्क्युलर फेसेस. म्हणजे काय, 2 पाय आर एच इंटू द ट्वाईस पाय आर स्क्वेअर, जे आता आपण आधीच पाहिलं, 2 पाय आर आणि एच प्लस आर. हे टोटल सरफेस एरियाचं सूत्र आहे ऑफ सिलेंडर. लक्षात घ्या, आज आपण हे सूत्र शिकलो, 2 नंबर हे सूत्र शिकलो. हे दोघांचं काम वेगवेगळं आहे. जेव्हा एखाद्या, आता हे कुठे कुठे वापरलं जाऊ शकतं ते बघूया. कर्व सरफेस अशा ठिकाणी वापरलं जाईल की जिथे खांब आहे, यांना फक्त आपल्याला इथे कागद लावायचा असेल तर कारण याचा बेस नाही आहे, इथे खाली जमिनीत अडकलेला आहे, याचा वरती पण नाही आहे अप्पर, त्यामुळे याचा फक्त काय आहे, कर्व सरफेस, याचाही कर्व सरफेस आहे. पण इथे नाही होणार, इथे तुम्हाला झाकण बनवायचं आहे, एखादा हौद आहे, याचा बेस आहे, तर तुम्हाला किती लागेल, याचा खर्च किती लागेल एकूण, किंवा याचं एकूण मटेरियल किती लागेल बनवण्यासाठी. हा हौद बनवायचा असेल तर, सिमेंटचा हौद बनवायचा असेल तर याचा असे वेगवेगळ्या ठिकाणी वापरत आहे. इथे काय होणार, कर्व वापरलं जाईल, कर्व सरफेस एरिया, इथे कर्व सरफेस, आणि इथे काय होणार, टोटल. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला कर्व सरफेस कुठे वापरायचं याचा अंदाज आला पाहिजे, आणि काही ठिकाणी आपल्याला ते एकाच ठिकाणी आपल्याला टोटल, की याचा कर्व पण काढा आणि टोटल पण काढून दाखवा, असे पण गणितं येऊ शकतात. मग तुम्हाला 4-5 मार्काला तशा प्रकारचे उदाहरणं येऊ शकतात. आपण प्रॅक्टिस सेटमधलं 16.2 मधलं एक गणित घेऊया. आर बरोबर 7 सेंटीमीटर, एच बरोबर 10 सेंटीमीटर. तर या दोघांपैकी आपल्याला करायचं आहे, आपण अंदाजे करूया की समजा हे सिलेंडर आहे, तुम्हाला अंदाज देतो फक्त, याचा जो आर असेल, हा आर किती आहे, 7 सेंटीमीटर, हाईट किती आहे, 10 सेंटीमीटर.
मग आता याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कर्व सरफेस काढायचा आहे. कर्व सरफेस म्हणजे आपण लिहून घ्यायचं रेडियस 7 सेंटीमीटर, हाईट 10 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. लक्षात घ्या, आता इथे आपल्याला सूत्र जे वापरायचं आहे, कोणतं वापरायचं आहे, 2πr म्हणजे परी आणि h असं पाठ करायचं आपण. त्याची हाईट डोक्यामध्ये आपल्याला आयत दिसला पाहिजे. मग आपण ह्या सूत्रामध्ये आपण त्याच्या किमती टाकायच्या. आता लक्षात घ्या, इथे पायची किंमत दोन गोष्टी असतात. एक आहे 22/7 आणि दुसरी असते 3.14. 3.14 जी आहे तुम्हाला दिली जाईल. पायची किंमत असं गणितामध्ये दिलं गेलं असेल तर हीच किंमत वापरायची, ही वापरायची नाही. जेव्हा दिली असेल तेव्हाच, अन्यथा तुम्ही ही वापरू शकता. जर दिली नसेल तर तुम्ही हीच वापरायची 22/7. आता इथे दिली आहे का यांनी गणितात, तर यांनी दिलेली नाही. मग आपल्याला 2 गुणिले 22/7 आणि आरची किंमत किती आहे 7, ती अंशमध्ये घ्यायची. एच किती आहे 10. किमती त्याच्यात भरून आपण सूत्र किमतीत भरायच्या आणि मग आपण आता याला डिव्हिजन करू शकतो. 7 2 × 22 × 10 हा 1 आहे. आता याचा आपण उत्तर काढू शकतो 440 स्क्वेअर सेंटीमीटर. दुसरं बघूया आता. याच्यातला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर असं स्वतंत्रपणे लिहायचं. किती आहे 2πr h + r. मग याचप्रमाणे किंमत भरायची. 2 22/7. आर किती आहे, आर आपल्याला दिलेला आहे 7 गुणिले एच किती आहे 10 + 7. तर असं आपण करू शकतो. आता ह्याचा आपण भाग करू शकतो. हा गेला 7 7 7. आता इकडे 22 2 गुणिले 22 राहिलेलं शिल्लक आणि 10 आणि 7 17 करून घ्यायचं. याची बेरीज करून घ्यायची. याला एकट्याला भाग देत बसायचं नाही, हा कारण कंसासाठी. याचं स्वतंत्र करून घेतलं तर आपल्याला याचा गुणाकार करता येतो. याचा गुणाकार आपल्याला जर करायचा असेल तर तो आपल्याला 44 आणि 17 असा करून 748 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट मस्ट आहे, लक्षात घ्या. ज्याने युनिट लिहिलं नाही त्याच्या अर्धा गुण एक कट होती. मी परत एकदा समजून सांगतो. कोणत्याही प्रकारचं गणित आलं तर तुम्ही फक्त 2 मार्काला जरी हे आलं तरी तुम्ही हे करू शकतात, आणि दोन्ही मिळून आले तरी तुम्हाला हे 3 मार्काला 1.5 गुणांचे किंवा 2 गुणांचे 4 गुणाला येऊ शकतात. तुम्हाला जी किंमत दिली असेल ती शोधायची आहे, माहिती करून घ्यायची, आकृती काढण्याची आवश्यकता नाही. रेडियस आणि हाईट काय दिली, पायची किंमत आपण ठरवून घ्यायची, ही काही आहे ती ठरवली, त्या सूत्रामध्ये भरली, ते किमती भरत जायच्या, स्टेप बाय स्टेप करत जायचं. आणि ही सोपी पद्धत आहे आणि त्याचं युनिट लिहायचं. याच्यात चुका करायच्या नाही. दुसरं, टोटल सरफेसमध्ये आपण याचा विचारला असेल तर करायचा, अन्यथा करायचं नाही. टोटल जर विचारलं नाही तर उगाच ते करत वेळ घालवायचा नाही. 2πr h + r हे सुद्धा आपण इथे अशा पद्धतीने केलं. कंसाची स्वतंत्र बेरीज करून घ्यायची. याने कंसाला भाग जात नाही, कारण ह्या जाईल तर दोघांना जाईल, अन्यथा नाही. जर काहींना असं वाटलं की सर याला भाग जाऊ शकतो, नाही, इथे आर दिल्यामुळे आपल्याला मिळतो, काही ना काही त्याच्यातला ऑप्शन्स आपल्याला मिळतो. आणि मग नंतर यांचा गुणाकार करणे. गुणाकार आपल्याला न चुकता केल्यामुळे आपल्याला काय होतं की सहज कोणती दशांशमध्ये असू दे, उत्तर कशात पण असू दे, तरी आपल्याला हे सहजपणे सोडवता येतात. तर अशा पद्धतीने हे उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस सेट 16.2 मध्ये. शिवाय तिथे 3.14चं किंमत घेऊन तिथे तुम्हाला स्वतंत्रपणे सोडवून दाखवलेलं आहे, त्याचाही अभ्यास तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं गणित आहे, रेक्टँग्युलरवरून त्याचा तो अर्थ काढायचा आहे आणि मग त्याच्यापासून आपल्याला किती ते मेटल शीटचे हे बनवू शकतात झिंकचे, तर ते त्यांनी सांगितलेले पाईपच्या बाबतीत. तर ते तुम्हाला इथे एक वेगळ्या हॉट क्वेश्चन स्वरूपातला तो आहे आणि त्या भागाला इतका जर त्याचा कर्व सरफेस जर भागला तर किती तयार होऊ शकतील ते दाखवलेलं आहे. ते असे वेगळ्या चॅलेंजेस प्रकारचं हे गणित आहे. पण जनरली आपल्याला सामान्य प्रकारचे गणितही या उदाहरणांमध्ये आहेत. दोघांमध्ये आपल्याला फाइंड कर्व सरफेस अँड टोटल शोधायचे आहेत. पॉईंट असेल तरी त्याचं शांतपणे करायचं, दशांश चिन्ह काढून घ्यायचं आणि मग त्याची क्रिया करायची. धन्यवाद.